ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनीच्या कमी मोबदल्याविरोधात भिवंडीतील हजारो शेतकऱ्यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली माणकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 15 किलोमीटरचा पायी मोर्चा काढला. मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने महिला, युवक आणि भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांचा आरोप आहे की याच परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अधिक मोबदला देण्यात येत आहे. मात्र विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी अत्यल्प दराने भरपाई निश्चित करण्यात आली आहे. एकाच सर्वे नंबरवरील जमिनींसाठी वेगवेगळा मोबदला देणं हा अन्यायकारक असल्याचं यावेळी श्री खासदार बाळाभाऊ म्हात्रे यांनी म्हटलं आहे. लोगों का कहना इतना ही है शेतकरी का कि समृद्धि को जो रेट दिया, बुलेट ट्रेन को जो रेट दिया, वो सेम रेट हमको भी दो. और जो मांग है वो मांग 100% सही है ना, उसमें गलत क्या है. पर शासन के दरबार में ये अलग अलग न्याय क्यों हो रहा है, ये हमारे सबके समझ में नहीं आया. और इसके लिए आज का ये मोर्चा है. ये मोर्चा से अगर शासन कुछ सीख ले तो अच्छी बात है. जो हमारा सबका न्याय है, जो हक है, वो समांतर होना चाहिए, मिलना चाहिए. बस यही हमारी मांग है. मुंब्रा येथे जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून एका मुलीचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मृत मुलीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. या दुर्घटनेनंतर शानू पठाण यांनी स्वतः इमारतीवर चढून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात मदत केली. पत्रकार परिषदेत त्यांनी कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील 40 ते 45 वर्ष जुन्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. गटनेते अभिजित पवार यांनी देखील महापालिकेच्या निष्क्रियतेवर टीका करत धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचं तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली. पावसाळ्यापूर्वी वर्गवारी न करता ठोस पुनर्विकास धोरण राबवावं अशी मागणी त्यांनी केली. अति धोखादायक बिल्डिंग है, उनका तुरंत सर्वे किया जाए. ऑडिट से काम नहीं चलेगा. महापालिका ने ऐसी ऑडिट किया होगी, लेकिन लोग कंटिन्यू बिल्डिंग को गिरने के कारण, सज्जे गिरने के कारण लोग जख्मी हो रहे. कल एक 13 साल की बच्ची की डेथ हो गई और कई परिवार फंसे थे. वो TDRF की टीम के साथ हमने तुरंत उनको निकाला तो है, लेकिन आने वाले वक्त के अंदर ऐसी घटनाएं थाना में ना हो, इसके लिए थाने महानगर पालिका और प्रशासन, शासन ठोस निर्णय लेना चाहिए. गेल्या अनेक वर्ष रखडलेल्या सुभाषनगर, गांधीनगर SRA प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने SRA कार्यालयात अधिकारी, विकासक आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुमारे 1500 कुटुंबांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. थकीत भाडं मिळालेल्या रहिवाशांची अंतिम यादी 3 महिन्यात तयार करून भाडं अदा करण्यात येणार आहे. एका आठवड्यात पहिल्या इमारतीचं काम सुरू होईल, तर महिनाभरात उर्वरित 3 इमारतींचं बांधकाम सुरू करण्याचं आश्वासन विकासकाने दिलं. कामात दिरंगाई झाल्यास विकासकावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर MPID कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी.
CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे येथील 900 खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य महिला आणि बाल रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये प्रकल्पातील प्रत्येक टप्प्याचं काम गतीने पूर्ण करण्यासह प्रशासकीय दिरंगी सहन केली जाणार नाहील्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून वीज जोडणी, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, स्वच्छता आणि शासनाने मंजूर केलेली 1078 पदं तातडीने भरण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. या संकुलात 500 खाटांचं जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचं महिला आणि बाल रुग्णालय तसंच 200 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय कार्यरत होणार आहे. कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, ऑन्कोलॉजीसह 16 ऑपरेशन थिएटर आणि हेलिपॅडची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. स्मार्ट वीज मीटरबाबत वाढत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने अधिकारी, ग्राहक आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक संपन्न झाली. बैठकीत महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री काकडे यांनी ग्राहकांशी संवाद साधूनच स्मार्ट मीटर बसवले जातील असं स्पष्ट केलं. नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी काही भागात 20% जुने मीटर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून दोन्ही मीटरमधील फरक समजू शकणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट 85 पैशांची सवलत मिळणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तक्रारींचं तातडीने निराकरण, त्याचप्रमाणे इंदिरानगरमधील विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या मुलाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई या आणि इतर विषयांवरही चर्चा झाली. प्रत्येक ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याच्या आधी त्या ठिकाणच्या ग्राहकांच्या बैठका घेऊन त्यांना त्याच्या संबंधितली माहिती दिली जाईल आणि त्याच्यानंतरच स्मार्ट मीटर लावला जाईल. तिसरं, स्मार्ट मीटर लावला जात असताना जे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि स्मार्ट मीटरच्या संबंधी संशय आहे, शंका आहे, तर त्यासंबंधी देखील चर्चा झाली आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावले जातील त्या ठिकाणी आधीचे मीटर देखील 20% त्या ठिकाणी लावलेले ठेवले जातील, जेणेकरून आधीच्या मीटरचं बिलिंग आणि स्मार्ट मीटरचं बिलिंग हे देखील त्यांना लक्षात येईल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं
वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.